हॅलो फ्रेंड्स, एजेस रिअल टॉक्स हे आपल्या पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चर ह्या सब्जेक्ट मधले आय एम पी क्वेश्चन्स जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आय एम पी आहेत. इतके दिवस मी लेक्चर्स अपलोड करतोय, पण मलाही टाइम टेबलचं भान नसल्यामुळे किंवा मी थोडंसं या करिक्युलम मध्ये नसल्यामुळे मला इथे लक्षात नाही आलं. त्यामुळे आतापर्यंत फक्त 2 टॉपिक आपले अपलोड झालेले आहेत. त्यामुळे या मॅरेथॉन रिव्हिजन मध्ये आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते पाहण्याचा प्रयत्न करू. कारण 16 मेला पेपर आहे. तर मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आवर पेज. तुमच्या काही शंका असतील कमेंट्स करा. मला सांगा तुम्हाला कशा पद्धतीचा कंटेंट पाहिजे. तुम्ही त्या डिग्रीला जाल, आहे तिथं बॅकलॉग आहेत, काय आहेत, कुठला सब्जेक्ट कशा पद्धतीने काढायचा ह्याची माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही मला करा. मी त्याबद्दलचे व्हिडिओज तयार करत राहीन. ते जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा तुम्ही शेअर करा. ठीक आहे, तर सुरुवात करूया. आता आपण सिलेबस बघू. सगळ्याच्या पहिला बघत होतो आपण युनिट नंबर 1 बेसिक्स ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर्स. किती मार्क्सला आहे? 8 मार्क्सला आहे. युनिट नंबर 2 causes and reduction of damages, 10 marks. Unit number 3 materials for maintenance and repairs, 14 marks. Unit number 4 maintenance and repairs methods for machinery, 12 marks. Unit number 5 maintenance and repair method for RCC, 14 marks. And unit number 6 structural audit and budgeting, 12 marks. आता यामध्ये वर्गीकरण करायचं झालं तर 14 मार्क्सचे हे 2 टॉपिक तर खूप महत्वाचे आहेतच आपल्यासाठी. ठीक आहे, त्याचसोबत मॅशनरी आणि ऑडिट हे 12 मार्क आणि मग 10 आणि 8 मार्काचे. तसे हे दोन्ही सिंपल आहेत. ह्याच्यामध्ये काय तर शक्यतो मेंटेनन्स आणि रिपेअर वरच आहेत. रिट्रोफिटिंग, रिसेंजनिंग ह्याच्यावरच मोस्टली क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे, आता आपण सुरुवात करताना करूया ती चॅप्टर 4 पासून. यामध्ये मी चॅप्टर वाईज थोडंसं सेग्रिगेशन केलेलं आहे आणि मला जे क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटतात त्याची डिस्कशन आपण इथं करत आहोत. सो हा एक डिस्कशन व्हिडिओ असेल. हाच पेपर उद्या तुम्ही येईल असं काही डोक्यात घेऊ नका. ठीक आहे, पण हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. यातले ऍटलिस्ट 45 टू 50 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला नक्की येतील, कारण की हेच खूप इम्पॉर्टंट आहे या सगळ्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, तर पहिला आपण आपला क्वेश्चन आहे चॅप्टर 4 पासून जाऊया, कारण पहिले 2 चॅप्टर्स अख्खे लेक्चर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण डिस्कशन केलंय. यामध्ये बघा आपण एक्सप्लेन इन ब्रीफ एनी टू इम्प्रुव्हमेंट टेक्निक यूज फॉर इम्प्रुव्हिंग द सेटलमेंट ऑफ फाउंडेशन. आता फाउंडेशन सेटलमेंट म्हणजे काय? समजा ही माझी ग्राउंड लेवल आहे आणि ह्या ग्राउंड लेवलच्या इथं ह्या ग्राउंड लेवल जवळ आपण काय बघतोय, तर हे फाउंडेशन माझं आत आहे कॉलम काढून आणि इथं माझं फाउंडेशन आहे. तर काय होतं की वॉटरच्या सिपेजमुळे किंवा सॉइलच्या प्रॉपर्टीमुळे किंवा एक्सेस लोड्समुळे किंवा अनसेटलमेंटमुळे काय होतं, तर ही जी काही खालची त्याच्या माती असते, हे जे काही ग्राउंड असतं, हे ग्राउंड काय व्हायला लागतं? सेटल व्हायला लागतं. म्हणजेच काय व्हायला लागतं? खालीवर व्हायला लागतं. हं? त्यामुळे फाउंडेशन सुद्धा काय होतं? ग्राउंड लेवल पासून ही जी ग्राउंड लेवल आहे तिथून काय होतं? व्हायला लागतं, तर खाली खाली जायला लागतं ते. जेणेकरून हे जो वरचा लोड आहे, हा जो एक्सियल असतो तो काय होतं? तिरका तिरका आहे स्ट्रक्चरला हा व्हायला लागतो किंवा स्ट्रक्चर तिरकं होणार. बरोबर आहे का? समजा हे वरती अशी भिंत आहे, हा जर माझं फाउंडेशन सेट झालं तर काय होईल? आपसूक ही साइड माझी क्रॅक होईल. हं? हे काय आहे? त्याच्यामधला धोका आहे. आता काय करतो आपण मग फाउंडेशनच्या सेटलमेंटसाठी? काय करू शकतो आपण? तर सगळ्यात महत्वाचं आपण काय करू शकतो, तर डेप्थ वाढवू शकतो. हं? पहिली काय आहे? हे तर डेप्थ वाढवणे. आता कशी डेप्थ वाढवली जाते? आता कशी डेप्थ वाढवली जाते? मगाशी काढलं तसं हे आपली ग्राउंड लेवल आहे आणि ह्या ग्राउंड लेवलवर आता समजा आधीचं फाउंडेशन हे ठराविक अशा हाईटला आहे, समजा 1 मीटर आहे. आणि या 1 मीटर मध्ये काय आहे, तर हा लूज स्ट्राटा आहे. हा काय लूज स्ट्राटा आहे, ही सॉइल आहे आणि आपण चुकून काय केलं की या सॉइल वरच तो रेस्ट केलेला आहे. या केस मध्ये आपण काय करू शकतो, तर ही जी डेप्थ आहे ते एक्सेस एक्सकॅव्हेशन करून वाढवू शकतो. मग ह्याच्यामध्ये काय वाढेल, तर
ह्या कॉलमची सुद्धा हाईट वाढेल आणि हे जे काय फाउंडेशन इथं आहे हे काय होईल, खालीपर्यंत शिफ्ट होईल. म्हणजेच काय, हा कॉलम पण इथे येईल एक्सेस हाईट मध्ये आणि हे फाउंडेशन इथे आपलं बसवता येईल. हे कशावर बसवलं आता आपण, जिथं हार्ड स्ट्राटा आहे, स्टोन आहे, रॉक आहे. हम्म? या ठिकाणी आपण काय केलेला आहे, तो सेट केलेला आहे. तर डेप्थ ऑफ फाउंडेशन वाढवून. सेकंड वन जॅकेटिंग पण आहे. जॅकेटिंग, तर जॅकेटिंग म्हणजे काय की समजा आधीच्या पेक्षा आताचा लोड एक्सेस होतोय. हं? आताचा लोड काय होतोय, एक्सेस होतोय. तर मी काय करतो, फाउंडेशन जॅकेटिंग ही मेथड यूज करतो. म्हणजेच काय करतो, ह्याच्यावरती मी पुन्हा एन्फोर्समेंट ते कव्हर करतो, परत एकदा न्यू कॉन्क्रिटिंग करतो आणि ह्याला काय करतो, स्ट्रेंथनिंग जातं या फाउंडेशन. या फाउंडेशनला स्ट्रेंथनिंग केलं जातं. इम्प्रूव्हिंग द सेटलमेंट ऑफ फाउंडेशन साठी हे काय झाले, दोन हे झाले. यानंतर अजून एक ह्याच्यामध्ये आपण डिस्कशन करू की आपण सेटलमेंट होऊ नये पाईलचा यूज करतो. बरोबर. आता पाईल काय आहे हे आपल्याला माहित आहे, पण इन जनरल मी एक प्लॅन काढतोय, तर हा एक प्लॅन म्हणू आपण. तर पाईल ही कशी असते, तर जनरली अशा पद्धतीची ही पाईल कॅप असते. म्हणजे फाउंडेशन हीच पाईल कॅप असते आणि त्याच्या खाली अशा पद्धतीनं या पाईल असतात. म्हणजे जर इकडं बघितलं आपण या पर्स्पेक्टिव्ह नंतर कसं असतं, हे जर फाउंडेशन आहे तर ह्याच्या खाली ही पाईल दिलेली असते आणि ही पाईल काय असते, तर हार्ड स्ट्राटावर रेस्ट केलेली असते. पण हा वरचा जो कॉलम आहे, ह्या कॉलमची डेप्थ न वाढवता किंवा ह्याचं बकलिंग होईल हे असं न करता आपण काय करतो, तर खाली पाईल घेतो आणि ह्या पाईल वरती हे फाउंडेशन रेस्ट करतो. जेणेकरून काय होत नाही, सेटलमेंट होत नाही आणि कमी खर्चात काम होतं. पण त्याचं पाईल एवढ्या डीप जाण्याचा खर्चही असतो, नाही असा नाही. ठीक आहे. त्यानंतर असतं ग्राउटिंग. ग्राउटिंग सुद्धा करू शकतो आपण ह्याच्यामध्ये. ग्राउटिंग मध्ये काय करतो आपण, तर ग्राउटिंग करताना आपण शक्यतो काय करतो, ह्या फेनॉमेनॉनचं कॉलम आहे, फाउंडेशन आहे आणि समजा की खाली क्रॅक्ड बेसाल्ट आहे. म्हणजे हा जो आता मी खाली काढेन तर हा दगड एकसंध नसतो, ह्याला असे क्रॅक्स असतात मोठे मोठे. क्रॅक्स असतात, जॉईंट्स असतात, फोल्ड्स असतात. त्यामुळे काय होतं की ही क्रॅक मधून हा दगड खाली गेला तर इथं सेटलमेंट होते, इथं होते. म्हणून काय केलं जातं की प्रेशरने कॉन्क्रीट ह्याच्यामध्ये पोर केलं जातं आणि हे पूर्ण एक दगडात कन्वर्ट केलं जाते कॉन्क्रीट सारखं आणि मग त्याच्यावर हे फाउंडेशन रेस्ट केलं जातं. त्या काय आहेत, मेथड्स आहेत, 4 मार्क्सला या विचारल्या जातात. एक्सप्लेन द फेनॉमेनॉन ऑफ बल्जिंग ऑफ वॉल, ऑल्सो मेन्शन द कॉज ऑफ इट ऑक्युरन्स. म्हणजेच काय की बल्जिंग ऑफ वॉल होते, म्हणजेच काय होते की ही जी अशी सरळ वॉल आहे ही अशी फुगते. तर आता कोणती गोष्ट कशाने फुगते बरं मला सांगा. पाण्यात भिजवल्यावर गोष्ट फुगते, बरोबर आहे का. पाण्यात भिजवल्या आपण की गोष्टी काय होतात, फुगतात. तर ते कशामुळे होतं पाण्यात भिजवल्याने. हम्म, तर आपसूक काय होतं, हे जे काही कॉन्क्रीट मटेरियल आहे ह्याच्याही आतमध्ये जर पाणी गेलं तर काय होतं, हे बल्ज होतं. कधी कधी व्हेजिटेशन होतं, व्हेजिटेशन सुद्धा असं होत असेल त्याने बल्जिंग होतं. किंवा खालची समजा हे जी फुटिंग आहे त्याचं हे सेट होत गेलं, हे समजा खाली होतं, तरी काय होतं, वरच्या लोडमुळे आणि ह्याच्यामध्ये भिंत सुटते आणि टर्न आउट होते. लोड बिअरिंग असं जनरली हे स्ट्रक्चर्स. त्यामुळे काय होते की भिंतीवर येणाऱ्या लोडमुळे तो सेटल व्हायची जास्त शक्यता असते. ठीक आहे. त्यामुळे हा आहे बल्जिंग. बल्जिंग होतं किंवा क्रॅक येतात, त्या क्रॅकच्या मधून पाणी जातं. ती क्रॅक असते, पाऊस पडतो ह्याच्यातून पाणी जातं, त्याच्यामुळे काय होती, बल्ज होते. मेन काय आहे, एक तर होतं फाउंडेशन सेटल आणि दुसरं काय होतं की क्रॅक्स किंवा वरची छताची स्लॅबची हे सुटल्यामुळं तिथून ती सुटते आणि त्याचं बल्जिंग होत असतं. हम्म. हे काय आहे, त्याची कारण आहेत. टाइप्स ऑफ क्रॅक्स, थर्मल क्रॅक, स्ट्रक्चरल क्रॅक.
अजून कुठल्या कुठल्या क्रॅक आपल्याला आठवत आहेत बघा बरं. ड्यू टू बल्जिंग ऑफ वॉल, थर्मल मुवमेंट, क्लॅडिंग, आर्चिंग अप झालेलं असतं, फाउंडेशन सेटलमेंट मुळे येते, ग्रोथ ऑफ व्हेजिटेशन मुळे येते क्रॅक. हे काय आहेत? सम टाईप ऑफ क्रॅक्स तर आहेतच, विथ त्याची कारणही आहे ती ह्याच्यामध्ये. ही काय आहेत? त्याच्यामध्ये बरीचशी आहे. ठीक आहे. या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो आहे एक्सप्लेन इन ब्रीफ टू इम्प्रुव्हमेंट टेक्निक्स युज्ड फॉर इम्प्रूव्हिंग द सेटलमेंट ऑफ फाउंडेशन. हा खूप महत्वाचा आहे. आणि बल्जिंग ऑफ वॉल यामध्ये रिपेअरचे मेथड सुद्धा विचारू शकतात. डायरेक्ट जाऊ आपण चॅप्टर नंबर 5 मध्ये आता. स्टेट टाइप्स ऑफ क्रॅक इन आरसीसी एलिमेंट. आता कुठल्या कुठल्या असतात ह्याच्यामध्ये सुद्धा? टेन्शन क्रॅक असती, बरोबर आहे का? त्यानंतर थर्मल क्रॅक असती. अजून काय असतात? नॉन स्ट्रक्चरल पण क्रॅक्स असतात, किंवा वेदरिंग मुळे पण झालेली क्रॅक्स असती. असे काय आहेत? क्रॅक्स आहेत. 2 मार्क्सला किरकोळ क्वेश्चन येतो याच्यावर. What are the procedure adopted for the repair of any damaged RC beam using steel plates with suitable sketch of repaired beam? आता हे काय आहे? तर ह्याच्यामध्ये काय आहे? सिंपल आहे हे. हा कॉलम आहे, हा बीम आहे, या बीमच्या वर स्लॅब आहे. सिंपल एक मेकॅनिझम असतं आपलं. आता काय होतंय की वरून जो येणारा लोड आहे तो एक्सेस होत आहे, त्यामुळं इथं हा टर्नआउट होत बीम, बरोबर आहे का? बीम काय होतं असा खालच्या बाजूने वळतो. बीम खालच्या बाजूने वळतोय हे आपल्याला दिसतंय. पण आता आपण पाहूया ह्याचाच अर्थ काय होतो की बीमच्या मध्ये जास्त लोड येतो. बीमच्या मधोमध जास्त लोड येतो. परत एकदा काढू ही डायग्राम. बीमच्या मध्ये, बरोबर ना, सेंटरला जास्त लोड येतो, त्यामुळे ही डायग्राम अशी असते. बीएमडी बेंडिंग मोमेंट इथे जास्त असते. म्हणून ह्याच्या स्ट्रेंथनिंगच्या वेळी आपण काय करतो ह्या बीमला, तर ह्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी जिथं म्हणजे शक्यतो सेंटरला जिथं बल्जिंगचा पॉइंट आहे तिथं सपोर्ट द्यायचा प्रयत्न करतो. तिथे आपण काय करतो तर सपोर्ट द्यायचा प्रयत्न करतो. हे कशामुळे लक्षात येतं आपल्याला, तर जे शिअर क्रॅक्स असतात बीम मध्ये येणाऱ्या शिअर क्रॅक्स मुळे लक्षात येतं. 45 डिग्री मध्ये येणाऱ्या छानशा अशा शिअर क्रॅक्स मुळे हे लक्षात येतं की इथून बीम सुटतोय आणि त्याच्या इथं लोड येतोय, त्यामुळे हे क्रॅक्स जातात त्याला. मग आपण काय करायचं असतं की इथं एक स्टीलची प्लेट त्याला जॉईंट करायची असते. इथं काय करायचे असते, त्याला स्टीलची प्लेट जॉईन करायची असते. आणि त्या स्टीलच्या प्लेटवर परत काय होतं की स्टीलची प्लेट आल्यामुळं इथं जे येणारा जो लोड आहे, म्हणजेच काय होतं, हे जी आतली रेन्फोर्समेंट असती, वेगळ्या कलरने बघू आपण, ही जी आतली रेन्फोर्समेंट असती ह्याला काय मिळतो? सपोर्ट मिळतो. आणि ह्या सपोर्ट मध्ये काय होतं तर सस्टेन होतं. तर काय केलं जाते, शेअर क्रॅक दाखवा, बीम दाखवा, त्याच्यामध्ये ही मेटल प्लेट दाखवा, फ्लेक्चरल क्रॅक दाखवा, बरोबर आहे का? त्यानंतर बोल्टिंग सुद्धा करतात ही, पण बोल्टिंग मध्ये काय होतं तर रेन्फोर्समेंट क्रॅक जाऊ शकते. रेन्फोर्समेंट काय होते, बोल्टिंग मुळे क्रॅक जाऊ शकते. त्यामुळे काय होतं, कधी कधी इपॉक्सीने चिटकवतात, किंवा हा बीम असा आहे, दोन्ही बाजूनी सुद्धा सपोर्ट दिला जातो. इकडून ही प्लेट लावली जाते, पलीकडून ही प्लेट लावली जाते. ठीक आहे, तर सिंपल डायग्राम आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे का? तर अशा पद्धतीने आपण आरसीसी बीमला स्टीलची प्लेट लावतो. कुठं लावतो ही प्लेट आपण कुठं लावतोय, तर आपल्या चर्चेप्रमाणे जिथं आपल्याला बकलिंग दिसते, जिथं बेंडिंग मोमेंट जास्त आहे, त्या फेस वरती आपण तिथं त्या प्लेटनी सपोर्ट देतो. त्या ठिकाणी आपण त्या प्लेटनी सपोर्ट देतो. अशा पद्धतीचे क्रॅक्स दिसत असतात. शक्यतो सेंट्रल असतो हा,
आणि त्याला काय केलं जातो, सपोर्ट दिला जातो. त्यामुळे आतली जी रेन्फोर्समेंट असती तिला या प्लेटने सपोर्ट येतो, त्यामुळे ह्याच्यावर जो लोड येतो ती ही प्लेट काय करते, व्यवस्थित कॅरी करते. त्याच्यामुळं हे ज्या क्रॅक्स आहेत त्या अरेस्ट होतात जागेवर आणि आपल्याला बेटर रिझल्ट मिळतात. ठीक आहे, हे या प्लेटच्या स्ट्रेंथवर डिपेंड असतं. हा झाला आरसीबी, खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर स्टेट एनी फोर लोकेशन्स ऑफ क्रॅक डेव्हलप्ड इन आरसीसी एलिमेंट्स, ऑल्सो राईट द प्रोसिजर यूज टू रिपेअर द शियर क्रॅक्स युजिंग इपॉक्सी ग्राउटिंग मटेरियल विथ अप्रोप्रिएट स्केच आफ्टर रिपेअर. म्हणजेच काय आहे आता, क्रॅक्स कुठे कुठे डेव्हलप होतात, शियर झोन मध्ये डेव्हलप होतात. जनरली शियर झोन मध्ये डेव्हलप होतात, टेम्परेचर झोन मध्ये डेव्हलप होतात. बरोबर आहे का, सेटलमेंट मुळे डेव्हलप होतात फाउंडेशनच्या. तर असे प्रत्येक कॉम्पोनंट मध्ये, स्लॅब मध्ये होतात थर्मल क्रॅक्स तयार, कारण स्लॅब तापत असतो, थंड होत असतो आपला, त्यामुळे त्याच्यामध्ये थर्मल क्रॅक्स तयार होत असतात. हे काय आहेत तर असे कॉम्पोनंट्स आहेत. तर आता काय दिलंय, राईट द प्रोसेस यूज टू रिपेअर द शियर क्रॅक युझिंग इपॉक्सी ग्राउटिंग मटेरियल. आता इपॉक्सी ग्राउटिंग मटेरियलने काय केलं जातं बरं? तर व्यवस्थितरित्या ती क्रॅक भरली जाते. कुठल्या मटेरियलनी तर इपॉक्सी मटेरियलनी. डिपेंड्स अपॉन द क्रॅक लाईव्ह और डॉर्मंट. आता लाईव्ह क्रॅक म्हणजे काय असते हे आपण पाहिलेलं आहे का? हो. लाईव्ह क्रॅक म्हणजे काय असते की ज्या क्रॅकची डेप्थ काही काही दिवसांनी वाढत जाते, डेप्थ विड्थ वाढत. आणि डॉर्मंट क्रॅक काय असते तर ती डॉर्मंट क्रॅक तशीच असते. टाइप्स ऑफ क्रॅक डॉर्मंट मध्ये तिच्यामध्ये काहीच बदल येत नाही, 1 वर्षाने तेवढीच असते, 10 वर्षाने तेवढीच असते. म्हणजे डॅमेज तिथं झालेला आहे पण तो डॅमेज वाढत नाहीये. हम्म? तो डॅमेज काय होत नाहीये, वाढत नाही. मग आता आपण याच्यामध्ये काय करतो तर पहिला जिथे ही क्रॅक आहे ती क्रॅक क्लीन करून घेतो वायर ब्रशनी वगैरे. हे काय करून घेतो आपण, क्लीन करून घेतो व्यवस्थित तो सरफेस, त्याच्याने डस्ट जी आहे ती काढून घेतो. आणि मग त्याच्यामध्ये काय करतो तर इपॉक्सी च्या ग्राउटिंगचं इंजेक्ट करतो आपण. ती एका ठिकाणी इंजेक्ट केल्यावर काय होते, वरून केल्यावर ऑब्विसली तर आतमध्ये जाऊन ती पसरेल, ती पसरेल आणि व्यवस्थित ते क्रॅक त्या ठिकाणी भरून जाईल. ते क्रॅक व्यवस्थित तिथं भरून जाईल. असे एकदमच काय सिंपल मेथड आहे. पहिला काय, क्रॅक आयडेंटिफाय करणे, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे बघणे, त्यानंतर काही असेल व्यवस्थित तुम्ही त्याला काय करणे, क्लीन करून घेणे, आणि इपॉक्सी त्याच्यामध्ये राऊट करणे. ते कुठल्या कुठल्या लोकेशन्सवर होतात तर शक्यतो जॉईंट्स असतात तिथं होतात, स्लॅबला होतात थर्मल क्रॅक्स. बरोबर आहे का. त्यानंतर शियर क्रॅक्स तयार होतात, आरसीसी क्रॅक असतात. बरोबर, ह्याच्यामुळे रस्टिंगमुळे आलेली क्रॅक असती. कॉलम रस्टिंग होतं, बीम रस्टिंग होतं, तर जिथं रेन्फोर्समेंट असती त्या रस्टिंगमुळे काय होते तर तिथं अशी क्रॅक तयार झालेली असते. हा एक सगळ्यात मोस्ट फेवरेट आहे क्वेश्चन. Damaged RCC column need to be repaired or restored in original state. Write the step-by-step procedure to repair this damaged RCC column using method of jacketing and collaring. आता या मेथड मध्ये काय केलं जातं, सिम्पली जॅकेट काय घालतो आपण तर बॉडीला बाहेरच्या टेम्परेचर पासून आपल्याला सेफ राहावं म्हणून आपण ते घालत असतो. तर समजा हा कॉलम आहे जो आता कमकुवत झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये जीव नाही राहिला. तर पहिला काय केलं जातं या ह्याच्यामध्ये, तर पहिला ग्रेड ऑफ कॉन्क्रीट ठरवली जाते. पहिला ग्रेड ऑफ कॉन्क्रीट ठरवली जाते, जी ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हायर असावी लागते एक्झिस्टिंग ह्याच्यापेक्षा, कारण की आहे त्यालाच ती झेपत नाहीये. बरोबर आहे का, आहे त्याला ते झेपत नाहीये म्हणजेच काय पाहिजे आपल्याला, हायर ग्रेडच त्या ठिकाणी कॉन्क्रीट पाहिजे. म्हणजे समजा हे M20 आहे, M25 M30 साठी आपण जाऊ शकतो. दुसरं काय तर व्यवस्थित डिझाईन स्ट्रक्चरल झाल्यानंतर आपण काय करतो तर त्याच्या भोवती क्लिअर कव्हर सोडून एन्फोर्समेंट बांधून घेतो. एन्फोर्समेंट पण हायरच असते, म्हणजे समजा ह्याच्यामध्ये आधी वापरताना 10 और 12 चे बार वापरले असतील तर ह्याच्यामध्ये आपण ऍज पर न्यू डिझाईन
एक्स्ट्रा स्टील वापरावं असं आहे. कारण की आपण ह्याला स्टँडिंग करतो जॅकेट घालून, त्यामुळे आधीच्या मटेरियल पेक्षा हायर ग्रेडचं मटेरियल शक्यतो यूज करावं. हम्म. मग हे एन्फोर्समेंट लावताना काय केलं जातं, जमिनीत ड्रिलिंग केलं जातं, स्लॅबला ड्रिलिंग करून होल केलं जातं, रिबारिंग केलं जातं. हम्म. काय केलं जातं, रिबारिंग केलं जातं. ते माउंट केले जातात जमिनीमध्ये, स्लॅबमध्ये ह्या साळ्या माउंट केल्या जातात. आणि हे रिबारिंग करून झाल्यावर मग काय केलं जातं, तर त्याला कव्हर करून त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरलं जातं. हं? म्हणजेच काय तर आहे त्या कॉलमला वरून एक जॅकेट घातलं जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, तर कॉन्क्रीट जॅकेटिंग म्हणलं जातं. हं? आता यात अजून एक काय विचारलं तर बीम जॅकेटिंग किंवा कॉलरिंग काय आहे. तर काय केलं असतं, तर हा आतला सरफेस चिप करावा लागतं बरं का, हे एक सांगायचं राहिलं, आतल्या ह्याच्यावर चिपिंग करावं लागतं. मगच काय होतं, ते कॉन्क्रीट त्याच्यावरती बसू शकतं. आतला सरफेस चिपिंग करून घेतला जातो, जेणेकरून त्याच्यावर चिटकाव, एक तर क्लीन करा, क्लीन झाल्यावर तो चिपिंग करा. म्हणजेच काय तर हे ह्या दोन्हीमध्ये जे बॉन्ड तयार करायचं आहे ते बॉन्ड आपलं तयार होईल. अशा दोन्ही पद्धतीनं ते करून त्याच्या भोवती स्टील रिबारिंग करून आपण त्याच्यामध्ये काय करतो, तर कॉन्क्रीट भरतो. आणि कॉन्क्रिटिंग करून काय करतो, आपलं नेहमीच ठरल्यासारखं 7 दिवसाचं क्युरिंग करून जे काही बाहेरचं आहे आपलं ते काढून टाकतो. हं? ही काय आहे, तर जॅकेटिंगची मेथड असेल. शक्यतो काय करतो आपण, एक ग्रेड हायरचं कॉन्क्रीट आणि स्टील सुद्धा हायर ग्रेडचं वापरावं शक्यतो, आधीच्या ह्याचा प्लॅन असेल तर. हं? काय केलं, सरफेस क्लीन करणे, चिप करणे, त्याच्या भोवतीने एकूण रिबारिंग करणे आणि मग त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग करणे. हे काय आहे, तर इझी मेथड आहे खूप. स्टेट एनी 4 केसेस ऑफ आरसीसी फेल्युअर. सोपा आहे क्वेश्चन, सांगू शकतो, बऱ्याचदा हे डिस्कस केलेलं आहे आपण. नॅचरल आहे, काय आहे, हनी कॉम्बिंग आहे, मॅन किंवा वर्कमॅनशिपचा फॉल्ट आहे, डिझाईनचा फॉल्ट आहे. हे काय आहे, तर कॉजेस ऑफ आरसीसी फेल्युअर. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर ऑफ ग्राउटिंग, रिपेअर मेथड ऑफ क्रॅक्स इन आरसीसी स्ट्रक्चर. काही नाही, एकच लक्षात ठेवा फक्त, सगळ्यात सोपी गोष्ट काय, तर हे डॅमेज आहे. समजा मी हे काय काढलं, बीम काढलं, इथं काहीतरी डॅमेज झालेलं आहे किंवा हे पोकळ आहे, मला भरायचं आहे, तर काय केलं जातं, प्रेशरने त्याच्यामध्ये सिमेंट भरलं जातं. माझ्याकडे एक जॅकहॅमरचा फोटो आहे, पण ते जमिनीच्या आतमध्ये पोर करण्याचं ग्राउटिंग आहे. हं? काय केलं जातं, तर प्रेशरने इथं हवा भरल्यासारखं कॉन्क्रीट भरलं जातं. हं? मग आता काय करावी, तर काय, ही क्रॅक आहे समजा, इथं क्रॅक काढू नवीन, ही जी क्रॅक आहे ती क्लीन काय करावी, पहिला क्लीन करावी. शक्यतो हे तोंड मोठं करून घ्यावं त्याचं. हे तोंड मोठं झालं, पूर्ण क्रॅक आयडेंटिफाय झाली, की मग काय करावं, तर त्याच्यामधून तुमचं जे काही ग्राउटचं मटेरियल आहे ते पोर करावं. हं? याला काय निप्पल वगैरे असलं तरी उत्तम, निप्पल सिरिंज, असे निप्पल बसवली जातात ह्याच्यावरती, आणि त्याच्यामधून काय केलं जातं, तर इंजेक्ट केलं जातं. बरोबर, पण शक्यतो ग्राउटिंग करताना प्रेशरने ते केलं जातं. स्टेट एनी 3 रिपेअरिंग मेथड फॉर मेजर क्रॅक्स आणि एक्सप्लेन एनी वन ऑफ देम. करू शकता तर तुम्ही, त्याच्यामध्ये काय नाही, इतक्या वेळ आपण क्रॅक्सेस फाइंड करतो आणि क्रॅक्सेस हे करतोय. स्टेप बाय स्टेप प्रोसेस रिपेअर क्रॅक आरसी स्लॅब युजिंग इपॉक्सी इंजेक्शन मेथड. काही नाही, पुन्हा असं जाणे, ही काय आहे, ही भिंत आहे, ह्याला हा इकडं तडा गेलेला आहे, काय करणे, क्लीन करणे, आयडेंटिफाय करून एकदा का ती क्लीन झाली की मग काय करायचे, ड्रिलने होल पाडायचे, निप्पल बसतील असे त्याच्यामध्ये, आणि त्या निप्पल्स मध्ये एकदा कॉन्क्रीट पोअर करायचं. शक्यतो वरून केलं तर काय होईल, ते बाय ग्रॅव्हिटी त्या क्रॅक मध्ये पूर्ण असं फ्लो होईल आणि ती क्रॅक काय होईल, भरून जाईल. हं? बरोबर आहे? हेच स्केच काय, अगदी इझिली असं स्केच काढू शकतो आपण. फक्त त्याच्यामध्ये काय दाखवायचं, निप्पल दाखवायचे, सिरिंज दाखवायचे आहेत
आणि त्याच्यामधून त्याच्यात आपण इंजेक्ट करतोय हे दाखवायचं आहे. क्लीन करून सोपी डिफाईन हनीकॉम्बिंग अँड आल्सो स्टेट एनी वन रिझन फॉर इट ऑकरन्स. हनीकॉम्बिंग तर आपला कॉन्क्रीटचाच आहे. काय होतं हनीकॉम्बिंग म्हणजे तर इथे असे पॅच तयार होतात की तिथे काय होत नाही की कॉन्क्रीट व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे सेग्रिगेशन झालेलं असतं कॉन्क्रीटचं. सेग्रिगेशन झालेलं असतं त्यामुळे खडी ही सिमेंट पासून वेगळी झालेली असते. हं? मग ह्याचं काय फॉल्टी वर्कमनशिप असू शकतो, मटेरियलची कन्सिस्टन्सी नसते, फॉल्टी मटेरियल यूज केलेलं असतं. हं? हे काय रिझन्स आहे ह्याचे. किंवा जेव्हा आपण ओपन करतो तेव्हाही चुका होतात. ऑइल अप्लाय केलेलं नसतं, काही नसतं त्याच्या आतमध्ये म्हणून. आता ऑडिटिंग येऊ. ऑडिटिंगला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर स्ट्रक्चरल ऑडिट का करावं? उलट स्ट्रक्चरल ऑडिट का करावं तर जसं आपण डॉक्टरकडे जाऊन रेग्युलर हेल्थ चेकअप केलं जातं तसंच काय आहे स्ट्रक्चरल ऑडिट आहे. आपलं स्ट्रक्चर किती फिट आहे, फाईन आहे हे बघण्यासाठी काय केलं पाहिजे, स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे. हं? त्याची डेफिनेशन अशी आहे की इट इज कम्प्लीट हेल्थ अँड परफॉर्मन्स चेकअप ऑफ स्ट्रक्चर. त्यामुळे आपण ते काय केलं पाहिजे त्याच्या हेल्थ साठी. आणि काय होतं की त्याच्यामधून मग स्ट्रक्चर जास्त खराब होत नाही, डिस्ट्रेस होत नाही, मेंटेन करायला इझी जातं. जे काही फ्युचरचे संभाव्य धोके आहेत ते आत्ताच आपण ओळखून बंद करू शकतो ते. त्यामुळेच काय होतं की स्ट्रक्चरचं लाईफ पण वाढतं. स्ट्रक्चरचं लाईफ वाढतं. स्टेट इम्पॉर्टन्स स्ट्रक्चरल ऑडिट फॉर द स्ट्रक्चर. काय आहे इम्पॉर्टन्स? डिस्ट्रेस सर्व्हिस होतो, डिटेल इन्स्पेक्शन होतं, हेल्थ चेक केली जाते, बजेट एस्टिमेट्स होतात, ज्या पुढे जाऊन काही मोठं डिस्ट्रेस होत असेल तर अलीकडच्या डिस्ट्रेस आपल्याला थांबवता येतं. बरोबर आहे का? परत काय होऊ शकतं कित्येक वेळेस तर फेल्युअर टाळू शकतो आपण. एखाद्या समजा कॉलम खराब झाला आहे आणि तो फेल होतोय, आपल्याला नाही लक्षात येते, वरून ते व्यवस्थित दिसतं, पण या ऑडिट मधून ती गोष्ट लक्षात आली तर काय होतं, पुढचे बरेचसे डिस्ट्रेस आपण टाळू शकतो. एक्सपेरियन्स टाइप फॉलोड बाय स्ट्रक्चरल ऑडिटिंग. Okay. Prepare the general format of RCC building for structure audit. काय असतं तर पहिला जाणे फिजिकल इन्स्पेक्शन करणे, चर्चा करणे, आपल्याकडं प्लॅन आहेत का, मॅप आहेत का आधी त्या स्ट्रक्चरचे, आणि मग आपण कुठली मेथड वापरू शकतो. व्हिज्युअल इन्स्पेक्शन झाल्यानंतर एनडीटी करू शकतो, डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट करू शकतो, कोड कटिंग करू शकतो. त्यानंतर जे टेस्ट रिझल्ट येतील त्याच्यावर काय करू शकतो आपण, बजेटिंग काढू शकतो. आता स्ट्रक्चरल ऑडिट फॉर आरसीसी स्ट्रक्चर असं म्हणलेलं आहे. आरसीसी स्ट्रक्चर मध्ये पण आपण काय बघणार आहोत तर सगळं काही चेक करतो आपण चेकलिस्ट मध्ये. तर आरसीसी कॉम्पोनंट पहिला कुठले आहेत तर बीम, स्लॅब, कॉलम, फाउंडेशन. सिम्पली काय तर आपण काय करू शकतो, बीमला नाव देऊ शकतो B1 B2 S1 S2, स्लॅब, कॉलम C1 C2 जे आहेत ते, फाउंडेशन ते अकॉर्डिंगली कुठल्या बीमला प्रॉब्लेम आहे, कुठले स्ट्रेस आहेत, बाथरूम मधले खराब आहेत, किचन मधले खराब आहेत, असे आपण वर्गवारी करून काय करू शकतो तर व्यवस्थित असा फॉर्मॅट करू शकतो. बरोबर आहे. आता ह्यामध्ये काय काय येतं तर इयर काय आहे बांधलेलं, ओनर कोण आहेत, ऍड्रेस काय आहे, त्यानंतर टाईप ऑफ स्ट्रक्चर काय आहे, कुठल्या टाईपचं कॉन्क्रीट यूज केलेलं आहे, क्रॅक कसले आहेत, स्ट्रक्चरल आहेत का नॉन स्ट्रक्चरल आहेत, आणि कॉजेस त्याच्या मागचे. एनी 8 इन्फॉर्मेशन डाटा बिल्डिंग फॉर स्ट्रक्चरल ऑडिट आता चर्चा केली आपण काय काय लागतं त्याच्यामध्ये. स्टेप इन स्ट्रक्चरल ऑडिट अँड बजेट एस्टिमेट. काय करणे, जाणे, व्हिज्युअल इन्स्पेक्शन करणे, एनडीटीज करणे, टेस्ट करणे, मालकाला भेटणे, डाटा गोळा करणे, सर्वे करणे, त्याप्रमाणे मग त्याला रिपोर्ट देणे, आणि मग व्यवस्थित त्यांचं बजेट लक्षात घेऊन आणि
कामाची व्यापकता, कशाला प्रेफरन्स आहे त्याप्रमाणे आपण काय करतो तर बजेट एस्टिमेट्स करतो. हेच या धड्यात फिरवून फिरवून सांगायचं आहे. आता परत तेच आहे, प्रिपेअर द फॉर्मॅटिंग एनी एट इन्फॉर्मेशन डाटा बिल्डिंग फॉर स्ट्रक्चरल ऑडिट. राईट, ओव्हरऑल रूल्स रेग्युलेशन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विथ रिस्पेक्ट टू. आता हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, पण या सगळ्यामध्ये काय आहे तर मेनली हेच कव्हर करायचं आहे की स्ट्रक्चरल ऑडिटची काय गरज आहे आणि कशा पद्धतीने स्टेप्स आपण फॉलो करतो. तर मेन काय इन्स्पेक्शन करणे ह्याच्यामध्ये मेन स्टेजेस आहे. हं, ठीक आहे, चलो एक मॅरेथॉन लेक्चर होतं हाफ आवरचं पेपरच्या दृष्टीने घेतलेलं. आपण उद्या पुन्हा एक लेक्चर अपलोड करेन मी, त्याच्यामध्ये असेल ते पहिले 3 चॅप्टर्स आपण ओव्हरव्ह्यू घेऊ. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.